10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. रडत रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा, हरीच्या दातांनी शेअर केल्या लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमतीशीर कवायती, मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांचे थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते
टोचणीला कॉफी पुरवणारे पंटर मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो. तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंगळ मंगळ बड्डे कोणाच्या कोणाची टंगळ. पिरियडला तर नेहमी दंगल तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात रोजचेच खेळ नवे. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जावे रे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. प्रथम माजी विद्यार्थी स्नेह सोहळा. खूप आनंद वाटतोय. जुन्या आठवणी, जुन्या गेलेल्या मस्ती गमती सगळ्या आपल्याला ऐकायला मिळतील. मगाशी मी म्हणालो की चेहरे मात्र तसंच आहे. चेहऱ्यांमध्ये थोडासा बदल झालेला आहे, पण तब्येती मात्र खूप छान दिसतात. ज्यांची तब्येत सर्वातच मी कशी येते. चेहऱ्यामध्ये थोडासा बदल आणि तब्येतीमध्ये, त्याचप्रमाणे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपला कुटुंब आणि आपला परिवार सांभाळतात. त्याचबरोबर काही आपले मित्रमंडळी जे आहेत ते सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. म्हणजे आपलं घर सांभाळता समाजाची सेवा देखील करत आहेत. असे आपल्या ते मित्र आहेत सगळे. या मित्रांनी मित्र मिळून आजचं आपल्याला ज्याने हा कार्यक्रम घडवून आणण्याचा प्रयत्न केला ते आपल्या ॲडमिन आणि होळी अशोक कोंडेकर आणि आणखी गणेश सप्पा. कारण मनापासून हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक धन्यवाद दिलेला. तुम्ही हा ग्रुप तयार केला. बऱ्याच वेळेला आजूबाजूला मित्रमैत्रिणी भेटत होत्या, आपल्याला गेट टुगेदर करूया, आपण भेटूया. पण भेटता ही जानेवारीपासूनची गोष्ट होती. हळूहळू आपण 300 रुपये जमा करायचं असं ठरवलं गेलं आणि या 300 रुपयातून जे काही मेंबरने आपले गोळा केलेले पैसे होते त्यातून आपण शाळेला जवळजवळ 30 ते 35,000 एक कम्प्युटर रंगीत प्रिंटर दिलं आणि म्युझिक सिस्टीम मिक्सर त्यांना दिलेलं आहे. जवळजवळ 30 ते 35,000 तो खर्च. आणि आपले काही मेंबर इथे या ठिकाणी होते त्यांच्यासोबत आपण त्या शाळेला भेटवस्तू दिलेली. आणि त्याच्यानंतर मात्र ठरलं गेलं की आपल्याला गेट टुगेदर करायचं आहे. आणि गेट टुगेदर करता 2 महिने होऊन गेले आणि 2 महिन्यामध्ये आज जागतिक जन्मदिवस बऱ्याच लोकांचा असतो आणि नंतर 1 जून आपल्याला मिळालेला आहे. आणि 1 जूनमध्ये आपल्याच मित्रांचा काही वाढदिवस आहे. आपण ते साजरे करणारच आहोत. आणि हे सगळं करत असताना खूप मनापासून एवढं मनातून आनंद होतोय की ज्या केलेल्या 8वी 9वी 10वीचे जे वर्ग होते आम्हाला एक सुद्धा वर्ग व्यवस्थित भेटलेला नाही आहे. आमच्या नशिबामध्ये 8वीला आम्ही
सगळ्यांनी आपली ओळख, आपण काय करता, आपल्या फॅमिलीमध्ये मेंबर किती आहेत, आपली मुलं काय करतात, जर तुम्ही सांगितलं तर आम्हाला अतिशय आनंद वाटेल आणि ते तुम्ही सांगावं. त्याचबरोबर जर आपल्या जर काही ग्रुपमध्ये काही मित्रांनी धन्यवाद, त्याला पण आवडलं. तर मग त्या मित्रांचं, आपल्या मित्रांपैकी जर फॅमिलीमध्ये काही कोण चांगलं शिकलेलं असेल तर त्यांनी त्याची सांगावं, त्याच्यानंतर आपल्याला त्यांचं मार्गदर्शन घेता येईल. आणि आपल्या मुलांसाठी मला वाटतं सगळ्यांचीच मुलं मोठी मोठी आहेत. माझा बघा केवढा मोठा आहे, मोठा आहे तर तिकडे आहे आणि छोटा आहे तिकडे आहे. आता झालेले मनीषा केदारी आणि चोणकर साहेब आणि विमान म्हात्रे यांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. तर आपण स्वागताचा कार्यक्रम गुलाब पुष्पांनी करूया. प्रत्येकाला गुलाब पुष्प हा दिला जाणार आहे. मी सर्वांना विनंती करतोय की आपण याचा मान घ्यावा, प्रत्येकाला गुलाब पुष्प द्यावं. मी माझी ओळख करून देतो. मी ज्ञानेश्वर माळी. आम्ही सर्व नदीच्या नदीकडून येणारे लोक, म्हणजे सावणे, जांभिवली, कात्रज, कराडे हे आमची 3 डिव्हिजन. त्याच्यापासून ती 8वी 9वी 10वी आणि इथे आपण जमला सर्वांचं अभिनंदन आणि असंच भेटत राहू सर्वांना. आणि पुढील ते मी हे करतो. धन्यवाद. आपल्या बॅचमधून दुसरे क्रमांक मिळवणारा मिळवणारा सुनील पाटील, जो दुसरा नंबर आला होता आपल्या शाळेमध्ये त्या बॅचमध्ये. सगळ्यांना नमस्कार. तर आवाज सर्वप्रथम सगळ्या ॲडमिनचे मी खरोखर आभार मानतो. कारण 4 वर्षापूर्वी आम्ही मला भेटला, कारण इच्छा व्यक्त केली होती की आपल्या सगळ्यांचं वेळ झालं पाहिजे. आणि आम्ही खूप मेहनत घेतली आणि त्याला सगळ्यांनी साथ दिली. सगळ्यांचं पहिल्यांदा आभार. आपल्याकडून 10वी पास झाल्यानंतर मी 11वी ते BSc आपल्या महात्मा फुले आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज पनवेल इथे केलं. बरेच जण माझ्यासोबत होते. त्याच्यानंतर मग मी MSc केलं मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था आहे तिथे केलं. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये ते रिगल टोकीच्या समोर आहे. तिथे MScला मी मुंबई विद्यापीठात पहिला आलो. त्याच्यानंतर मग मी महात्मा फुले पनवेल कॉलेजला 3 वर्ष जॉब केला 97 ते 2000 ॲज अ लेक्चरर म्हणून. नंतर मग CKT कॉलेजला मी जॉईन झालो 2000 ते 2016. या म्हणजे कुलगुरू कुलगुरू आणि सगळे 7-8 डायरेक्टर असतात. त्याच्यानंतर मी एक डायरेक्टर आहे आणि मग तिथे जॉईन झालो. मुलगा आहे तो सध्या अमेरिकेमध्ये अंडर ग्रॅज्युएटच्या 3ऱ्या वर्षामध्ये शिकतो एका विद्यापीठात. मुलगी आता जस्ट 10वी पास झाले. आणि हे सगळं झालं हे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आपण सगळेच एका ठिकाणी आहोत, एकत्रच आहोत. आणि धन्यवाद सगळ्यांचं. धन्यवाद. चला ठीक आहे. जब्बार अब्दुल शेख, बरोबर आहे. माझा व्यवसाय हा AC फ्रीज दुरुस्तीचा आहे, सेल्स अँड सर्व्हिस. ठीक आहे. माझी मिसेस ही शिक्षिका आहे आणि मला 3 मुली आहेत आणि एक तिथं फार्मसी झालेलं आहे आणि एक टीचर आता जस्ट चालू आहे तिला आणि 3rd जी आहे ती आता 12वीला आहे. माझं नाव राहुल उपाध्याय. सर्वप्रथम मी अनिल भोईर, गणेश सकपाल, रमेश गोले यांचा आभार मानतो. हे आमच्या 35 वर्षांना ग्रुप तयार केला. त्याचा म्हणूनच मी आभार करतो. मला 2 मुले, एक मुलगा 12वीला आहे, दुसरा मुलगा 7वीला आहे आणि मी रिक्षा चालवतो. माझं नाव प्रकाश राम शेडगे आणि जे आपण शाळेमध्ये एवढे दिवस जवळजवळ 35 वर्ष झाली त्या आठवणी अजून पण ताज्या आहेत. आमची लोणार कंपनीमध्ये मी कामाला लागलो आणि तिथे परमनंट आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा इंजिनियर आहे, कर्नाटकमध्ये JWमध्ये आहे. तिथे आता 2 वर्ष तिथे सर्व्हिस चालू आहे. आणि मुलगी एक डॅप केलं आहे तिने आणि ते CA कडे आता प्रॅक्टिस करते. शाळेचं गेट टुगेदर छान होणार. शाळेचं गेट टुगेदर छान होणार. 4 दिवसांपूर्वी 4 विचारांचे मने एकत्र येणार. समोरासमोर होईल भेट, एकमेकांच्या सोबत परिचय होईल थेट. आता परिचय चालू आहे आपला. बोला. माझं नाव महादेव कुंडिलकर. माझा बिझनेस ट्रान्सपोर्टचा होता, तर आता सध्या मी बंद केलेला आहे. मला 2 मुली, 1 मुलगा आहे. दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहेत, नातवंड पण झालेले आहेत. मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे. बस. सर्वप्रथम मी हा जो प्रोग्राम आज पण अरेंज केला
त्याच्यासाठी सर्व श्रेय मी अनिल पद्माकर आणि आपले बाकी गणेश यांना सगळं आणि माझ्या कुटुंबाचं सांगायचं झालं तर मी ॲज अ मेंटेनन्स इंचार्ज म्हणून क्वालिटी केमिकल इंडस्ट्रीज नवी मुंबई इथे काम करतो आहे. माझी मिसेस ही BMCमध्ये नर्सिंग म्हणून आहे BMCमध्ये ओके. आणि माझा मुलगा आज IT इंजिनियर म्हणून तो LNTमध्ये जॉबला लागला आणि मुलगी आत्ता जस्ट 10वी पास झाली आहे. तिला 89% पडून ती गंधर्वाची एक्झाम दिली आहे. बऱ्याच गंधर्वाची एक्झाम दिला झाली. सुंदर सुंदर मित्रामध्ये मला संगीता वाटकर आहे आणि त्याच्यामध्ये जर झाला आता त्याच्यामध्ये मी आठवीतूनच निघाले आणि मला मुलगी आहे मी मार्केटिंग करते. हॅलो काय मी सांगू मला माझं लग्न तुमच्या हे सगळ्यांच्या अगोदर माझं लग्न झालेलं आहे. मी पूर्णपणे सेटल आहे आता. मला 2 मुली 1 मुलगा. माझे मिस्टर 4 वर्ष झाले रिटायर झाले. माझ्या आईने माझं खूप लवकर लग्न केलं त्याच्यामुळे मी आज आतापर्यंत म्हणजे मी सेटल झालेली आहे. माझी मुलगी आम्ही सोयरे आहोत. सुनील पाटील हां आम्ही सोयरे आहोत. माझी मुलगी त्यांच्या घरात गेलेली आहे. माझ्या मोठ्या मुलीला माझी मोठी मुलगी BSc IT झालेली आहे. ती जॉब करायची. तिला जुळवा 2 बच्चू आहेत. त्याच्यानंतर तिने जॉब सोडून दिला. माझी दुसरी मुलगी MSW झालेली आहे. ती टीचर आहे. तिलाही 1 मुलगा आहे. तिचे मिस्टर तलाठी आहे. माझा मुलगा इंजिनियर शुभम आहे इंजिनियर आहे. माझी सून पण म्हणजे अमेरिकन कंपनीची जॉईन आहे. ती फार्मसी झालेली आहे. आज हॅलो मी पूर्वीची बाई अंबोमाळी सावळ्याची राहणार आतापासून नाव आहे या दयानंद पाटील. मी आता तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट इथे तेरणा हायस्कूल इथे मी ॲज अ हेड क्लार्क म्हणून काम करते आणि मला 2 मुलं आहेत. माझी मुलगी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन पिल्ले रसानी इथे MSc झालेली आहे तिची आणि ॲज अ लेक्चरर म्हणून ती काम करते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. आणि माझा मुलगा 2nd इयर नर्सिंग BSc नर्सिंग करतो आहे तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेजमध्ये. थँक्यू. मोरे अक्कलवाडी मला इथे चुकापूरला गेले. मला 2 मुलं आहेत. 1 मुलगा इंजिनियर करते आणि मुलीचं लग्न झालं. सगळ्यांना माहितीच असेल म्हणजे ओळखलं जसं सुगंधा ठाकूर आता सुगंधा पाटील. अरे बाईची सवय नाही. 89-90 मध्ये 10th झाल्यावर मी 11 to लास्ट इयरपर्यंत ASC मध्ये BSc केलं आणि त्यावेळेस एक वाक्य होतं की ASC मध्ये BSc नंतर आहे मग HOC आणि मी HOC मध्ये जॉईन केलं. 2018 पर्यंत HOC मध्ये काम केल्यानंतर ॲक्च्युली खूप प्रॉब्लेम्स कंपनीला सुरू झाले 5-6 वर्ष. मग 2018 फेब्रुवारीला आम्ही सगळ्यांनी VRS घेतली. त्याच्यानंतर मी BKC मध्ये माझे मिस्टर ॲज अ डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतात. परवाच्या दिवशी माझ्या मुलीचा रिझल्ट लागला. ती आर्किटेक्ट झालेली आहे 84% मध्ये. मी विमान किशोर नायकर. मला 4 मुलं आहेत. 3 मुली 1 मुलगा. माझ्या मुली इंजिनियर आहे 2 एक आर्किटेक्ट आहे. मुलगा माझा इंजिनियर आहे आत्ता जॉबला लागला आहे आणि दोन्ही मुली पण जॉबला लागतात. मैत्रीबद्दल सांगायचं झालं तर परिचयातून मिळते मैत्री, विश्वासाने जपते ती मैत्री, सुखात साथ मागते ती मैत्री आणि दुःखात साथ देते ती मैत्री. अशी मैत्री आपली ठेवायची आहे. आणि म्हणून एक सुंदर गीत आपल्यासमोर सादर करतो. सुंदर गीत गाण्याचे बोल सुद्धा ऐकायचं व्यवस्थित. आपल्या कार्यक्रमासाठी सुंदर गीत आपल्याला
से ज्यादा आज से पहले आज से ज्यादा बुरी आज तक नहीं मिली इतनी सुहानी ऐसी मीठी इतनी सुहानी ऐसी मीठी घड़ी आज तक नहीं मिली आज से पहले. यहाँ दोन जवळ आहे हा योगायोग अतिशय सुंदर आपल्याला आठवणीत राहणार हा योगायोग त्याचा समर्थ करावा. इसको संजोग गया किस्मत का लेखा हम जो अचानक मिले इसको संजोग गया किस्मत का लेखा हम जो अचानक मिले बन जाए साथी बातें हम सबके चेहरे देखो तो कैसे खिले ओ तकदीरों को जोड़ो ऐसी तकदीरों को जोड़ो ऐसी कड़ी आज तक नहीं मिली आज से पहले. गेट टुगेदर म्हणजे गेट टुगेदर म्हणजे पुन्हा शाळेचा गट्टा. गेट टुगेदर म्हणजे पुन्हा शाळेचा गट्टा. गेट टुगेदर म्हणजे आनंदाचा सप्ताह. आज आनंदाचा सप्ताह होणार आहे लक्षात ठेवा. आणि जो तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या आनंदासारखी गोष्ट घडलेली असेल ती गोष्ट पण आपण सांगितली आणि त्याच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळाली तर अतिरिक्त तर मी विनंती करतोय ॲडमिन अनिल भुजेला की आपण ओळख करून द्यायची. आपला ग्रुप कसा तयार झाला थोडंसं दोन शब्द सांगा. 35 वर्ष झाले 4-5 वर्ष झाले ग्रुप तयार करायचा ग्रुप तयार करायचा 4 वर्ष झाले हा ग्रुप करायचा तयार करून तयार झाला 104 मेंबर झाले. मी ॲडमिन आणि हरिश्चंद्र भुये मुक्काम पोस्ट आपला तालुका पनवेल. माझा लक्ष आहे पाणी टेकर माझी मिसेस मसाला उद्योगात गृहिणी आहे. मसाला उद्योग करते. मुलगा आहे मला एक मुलगी आहे. मुलगा माझा मोठा आयटीला माझी अटेंडर आहे. मुलगी माझी एअरहॉस्टेसचा कोर्स करते. भरत होईल नाव ओळख फॅमिली सगळं. भरत भाई मी 10वी ला तुकडीमध्ये होतो. मला 2 मुलं आहेत. एक सेकंड खोपोलीला आहे. ॲडमिन जास्त काय बोलत नाही. त्याने आपला ग्रुप तयार केला त्याच्यामुळे आभार मानतो. चला मला तुम्ही होतो. आज ते दिवस तेव्हाचे दिवसाचे आजचे दिवस बराच फरक आहे. असं वाटतंय का आता परत ॲडमिशन घेऊन परत ते दिवस यावे असं मी म्हणतो. ते दिवस खूप आठवतात आणि मी कामाला आहे तरी पण आता सगळे मित्र मैत्रिणी सगळे भेटले खूप आनंद वाटला. असा परत योग यावं असं मला म्हणतं. माझं नाव संजय कुमार आहे.
BSc MSc केलं. पुण्यात 3 शॉप आहे. सर्वप्रथम मी ॲडमिशनला आलेले आहे एवढ्या सर्वांना एकत्र घेतलं. आणि दुसरे म्हणजे ज्यांचा आज बड्डे आहे एवढ्या सर्वांना वाढण्यासाठी आले. माझं नाव जितेंद्र सोनकर. मला एक मुलगी आहे, BSc IT झालेली आहे, जॉब लागली आहे तळोजा MIDC मध्ये. धन्यवाद. हॅलो, नमस्कार मित्रांनो. मला 4 मुलं आहेत. एक मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर आहे, USC BSc कंपनीमध्ये जॉब करते. एक मुलगी टीचर आहे. एक मुलगी BSc नर्सिंग करते लाईव्ह. आणि एक मुलगा BSc करतोय आणि माझं बिझनेसही सांभाळतोय. माझं टूर अँड ट्रॅव्हलचा बिझनेस आहे. हॅलो, माझं नाव पांडुरंग पाटील. आता मला 3 मुले आहे, मुलगा नाही. 2 मुली 12 वर झाल्या, त्याचं लग्न झालं. एक कर्जाला मुली आहे, 2 टप्प्यात एक टप्पा वाढ केला आहे. मोठ्या मुलीला 2 मुले आहेत आणि दुसऱ्या मुलीला 1 मुलगा आहे. आणि तिसरी मुलगी आता माझी 12वी पास झाली. तिला आता ॲडमिशन घ्यायचं आहे. माझं नाव सरिता माळी, सगळ्यांना माहितीच आहे. आणि तिकडचं सुप्रिया सुनील शेंद्रे. मला 2 मुलं आहेत, मी गृहिणी आहे. आणि एक मुलगा परचेसमध्ये कोपर खेळण्याला आणि एक मुलगी MGMला स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. हॅलो हॅलो. प्रथम मी अभिनंदन करते ते आपल्या अनिल भोईरचं. कारण का त्यांनी पहिल्यांदा मला फोन केला तेव्हा मला एकदम हे वाटलं, म्हटलं कोण आहे. आणि नंतर आमचा नारायण उपाध्याय दादा त्यांनी कॉल केला का असा ग्रुप बनवतोय, मला नंबर दे. म्हटलं ठीक आहे चालेल. आणि मग हे एवढं मला आता खूप भारी वाटतंय. म्हणजे आपण सगळे एकत्र नव्हतो एवढ्या वर्षातून. काही वाटत नसेल काय, आपल्या हात सेंच्युरी तर झालेलीच आहे, पण एवढं मनापासून खूप असं भरभरून आलंय का खूप आनंद वाटतोय. आता मी माझी ओळख सांगायची म्हटली तर मी मनीषा केदारी आणि तिकडची मी मनीषा पाटील. मी चिपळा येथेच राहते. माझे मिस्टर कालच रिटायर झाले, JP पाटील साहेब माझ्या SP ज्युनियर कॉलेज. आणि 2 मुलं आहेत मला. एक सध्या सिंहगड कॉलेजला लास्ट इयरला आहे, उद्या त्याचा फायनल पेपर. आणि एक हॉटेल मॅनेजमेंटचं करतोय. बस एवढे बोलून माझे 2 शब्द. माझं नाव महेंद्र आणि कांबळे, मी कोसरीमध्ये आहे. आता माझं नाव सुहासिनी शंकर जोशी, मी उडंट असते. मला 2 मुलं आहेत. मुलगा माझा इंजिनियर झाला आहे आणि मुलगी MCOM म्हणून तिच्या लग्न आहे. तिला एक मुलगी आहे. नमस्कार, मी वनिता देशमुख. डोंगमत येथे राहते आणि मी तिथे सध्या ब्रँच पोस्ट मास्टर म्हणून काम करते आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी बँकेत आहे, मुलगा गाडीत. मी साधना वगैरे एकट्याची आता गावाला जाते. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी इन्स्टिट्यूशन डिग्री झाली, आता मी मार्चमध्ये लग्न झालं. आणि मुलगा BSc करून टेक्निशियनचा कोर्स करून सिव्हिल हॉस्पिटलला आहे. मी सुनीता गजानन चाळके. आता लोणावळ्यामध्ये सुनीता नरेश सावंत. मला एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगी मास्टर आहे, मुलगा जस्ट 12वी पास झाला. मी धनाजी मुंबई कासम लिखत व्यवसाय करतो. म्हणजे माझं अंशोब आहे वाळेर. आणि मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा BCom करून MBA करते, सेकंड इयरला आहे इंजिनिअरिंग. आणि बारका आत्ता 12वी पासून केला आहे. बस. LIC मेंबर. नमस्कार मित्रांनो, मी संतोष रमेश पणारे. मला 2 मुली आहेत. मोठी मुलगी आता BSc IT करून टाटा स्टीलला सावरली इथे सर्व्हिस करते. दुसरी
ते आता सध्या कर्जतला आहे. मी गणेश नारायण सक्पा आत्ता 10वीमध्ये सॉरी 8वी 9वी मॉनिटरचं काम 8वी 9वी 10वी 3 वर्ष मॉनिटरचं काम मी सांभाळलेलं आहे. मस्त ॲडमिनचं थोडंसं आपण बरं तुझं बोल काय बोलूया आपण ज्यांचं वाढदिवसात आपल्या मित्रांचं केक कापून घेऊया हां. आता अशोक पाटील यांचं ओळख करून झाल्यानंतर आपण हा कार्यक्रम करायचा आहे. मी मसूर शाखेमध्ये पनवेलला कामाला आहे. माझी मुलगी आता जस्ट ती फार्मसी केली मुलगा 5वीला आहे. त्यांना महेश धक्के 8वी 9वी 10वी विठ्ठल होतो महामाकडे शिकायला. आता मी फर्स्ट क्लास टाईप झालो आहे. मुलगी BCom झाली, बँक ऑफ इंडियात काम करते. छोटी मुलगी 10वी. नमस्कार मित्रमंत्रींनो, मी कराडे बुद्रुक येथील संदीप जनार्दन गोडिवले. माझी मिसेस समाजसेवेची ओढ असेल. माझी मिसेस ग्रामपंचायत सदस्य होती आणि मुलगी BSc केमिस्ट्री होऊन कॅस्ट्रॉल कंपनीमध्ये कार्यरत आहे. मुलगा BSc ITला सेकंड इयरला आहे. मी रामचंद्र दामोदर केदारी मुक्काम सावळे. मला 3 मुलं आहेत. एक मुलगीचं लग्न झालं. मला 4 वर्षाचा नातू आहे. माझा मोठा मुलगा MSc ॲनालिटिकल आणि जॉबला येते कॉफीजॅनमध्ये QAचं हेड आहे. छोटा मुलगा BSc आहे. मी इस्टेट एजन्सी करतो आणि मला ताडी हा पारंपरिक व्यवसाय आहे. ताडीचा 2 शॉप आहे. देवीदास मामनकर. नमस्कार सर्व मित्र आणि मैत्रिणींना माझा नमस्कार. मी देवीदास मामनकर लाडीवली. मी सध्या लोणा कंपनीत कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा इंजिनियर झाला आहे IT म्हणून. आता सध्या तो मुंबईला प्रॅक्टिस करतो आहे आणि दुसरा मुलगा खूपच इंजिनिअरिंग करतो आहे, सेकंड इयरला आहे. धन्यवाद. नमस्कार. माझे वैयक्तिक माहिती असेल की माझं नाव राजू अशोक सोनवणे. मी चावणे इथे राहतो. मला 2 मुलं, एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगा हा 12वीला आहे आताच आणि मुलगी 9वीला आहे. आणि मी व्याटभर या कंपनीमध्ये फिटर सिम इंचर मी काम करतो. आणि माझा घरी मी माझा बिझनेस म्हणून रेडियमचं करतो. बस छान छान. नमस्कार मंडळी. मी मोहन भोळे आत्ता आणि मी कॅनरा बँकमध्ये जॉबला आहे. माझा मुलगा HDFC मध्ये ऑफिसर आहे शिवड ब्रँचला. माझी मुलगी इंजिनिअरिंग झाली आता आणि माझा छोटा मुलगा PMS करतो आता आणि माझी वाईफ पण जॉबला आहे किंडोजायमध्ये. धन्यवाद. मस्त. फूले गुलाब का उनको दे दो. हॅलो, मी ज्ञानेश्वर राठोडे इंटिग्रल इंडियामध्ये काम करतो. मला 2 मुलं आहेत. एक पिल्ले कॉलेज आणि एक ASC कॉलेज. मी ITI केल्यानंतर जवळजवळ 18 वर्षे खूप स्ट्रगल केला नोकरीच्या स्वतः. पण नोकरी काही पुढे परमनंट नोकरीला पुढे संधी मिळाली नाही. मग मी योगायोगाने केला. पण मला एक स्वतःचा व्यवसाय चालू करण्याची मला संधी मिळाली. माझा असं एक फॅब्रिकेशनच्या आज हे जे उभं आहे हे मी इंडस्ट्रीयल हे सगळे कामं करत असतो. माझा व्यवसाय करत असताना मला माझी
मुलांचं शिक्षण आणि कुटुंबाचा चरितार्थ त्याच्यावर चालवतो एवढं प्रोफेसर व्यवसाय मी काम माझं चालू आहे आता धन्यवाद. सुंदर चांगला परिचय करून दिला आणि शाळेतली आठवण देखील सांगितली. म्हणून मला असं वाटतं समोरच्या बेंचवर बसणारे आणि मागच्या बेंचवर बसणाऱ्या मुलांमध्ये काय फरक असतो ते. समोर बसणारे विद्यार्थी शिक्षकाला कधीच विसरत नाही, समोर बसणारे विद्यार्थी शिक्षकाला कधीच विसरत नाही आणि मागे बसणारे विद्यार्थ्यांना शिक्षक मात्र कधी विसरत नाही. कारण त्याचा तो एक आम्ही पण त्याचाच आहे. चला या पुढे. नमस्कार सर्वांना. या ठिकाणी मी माझं नाव सांगतो. मी राजेश अर्जुन भालेराव, मुक्काम सावळे. माझा परिचय म्हणजे मला 2-3 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा कम्प्युटर इंजिनिअरिंग करतोय आणि 2 ट्विन्स आहेत. ती त्यांचं लास्ट इयर झालेलं आहे. त्या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार करतो. इथेच सांगतो. सुंदर. हॅलो, नमस्कार. मी सुनंबरे. माझे 2 मुलं आहेत. PhD झालेले आहे आणि 12वी. मी एफसीला होतो. 18 मिनिट आहे. आमचे बाहेर होते स्वतः म्हणतात असेल मला होतं माहीत नाही. आम्ही स्टोअर होतो त्यावेळेला होते. आता मी कॉमेडिंगमध्ये सर्च करते. माकडे दिसेल टोवर घेते. बस एवढंच. मी थोडा राजकीय क्षेत्रात गेलो, सरपंच झालो, बायको माझी पोलीस पाटील आहे आणि आजही आपला राजकीय क्षेत्रामध्ये थोडासा दबदबा आहे. धन्यवाद. ओके, धन्यवाद साहेब. गोळे साहेब या. आज मन पुन्हा शाळेत जाऊन आलं. आज मन पुन्हा शाळेत जाऊन आलं. एक क्लास पाहून मन गैरून आलं. ते दिवस जगायला आता कुठे मिळतील, ते दिवस जगायला आता कुठे मिळतील. जगलेले दिवस मात्र आठवणीतच राहिलं. बघा परत एकदा. आज मन पुन्हा शाळेत जाऊन आलं. एक क्लास पाहून मन गैरून आलं. ते दिवस जगायला आता कुठे मिळतील. जगलेले दिवस मात्र आठवणीत राहिलं. अशा पद्धतीने आठवण आपल्या शाळेची किरण माळीने आपल्यासमोर सांगितलेले मनोज गोळे साहेबांना, रमेश गोळे यांना त्यांची ओळख करून द्यायची. तर माझा मुलगा M.Com झाला आणि मुलगी B.Com झाली. याच होतं. धन्यवाद. तर मला 2 मुले, 2-3 मुले, एक MSc झाले, एक BSc आहे, एक B.Com आहे. 2 मुली, 1 मुलगा. मुलगा मोठा आहे, MSc करतो. MSc कंप्लीट होईल. ठीक. मनोज गोले. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. दोन्ही मुलींचे लग्न झाले. त्यांना 2 मुले आहेत. सगळ्या मुलांचे लग्न झाले. धन्यवाद. थँक्यू. धावपळीच्या जीवनापेक्षा बालपणातील शाळा बरी होती. धावपळीच्या जीवनापेक्षा बालपणातील शाळा बरी होती. शाळेच्या प्रांगणात मुलांची रांगोळी घातली होती. आम्ही कुठे कुठे बसलो होतो त्याचा उल्लेख केलेला आहे. पत्राच्या शेडमध्ये, मंदिरामध्ये, स्टेजवर आमची 8वी, 9वी, 10वी घडली होती. अशा पद्धतीने आपण घडलोय सगळं. घडसून त्याबद्दल एकही ठिकाण सोडलेलं नाही सार्वजनिक. त्या ठिकाणी आपण धावलेलं आहे आणि जी शाळाचा भाग आहे तिच्याबद्दल काम करायला नेलं होतं आम्हाला. बरोबर ना? तर मी पद्माकर झिंगे. माझं शिक्षण MA BEd डबल पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. त्याच्यानंतर DSM डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट केलेलं आहे आणि आज प्रिन्सिपल म्हणून मी चावना विभागामध्ये कार्यरत आहे गेली 19 वर्ष. आता हे जे आपले मित्र म्हणजे त्यांच्याच मुलांना मी शिकवतो आणि काही शिकलेली देखील आहे. असा माझा छोटासा परिचय. आणि या थोडंसं मी आपली ही बॅच आहे, या बॅचच्या संदर्भात थोडंसं सांगू इच्छितो.
25 पैसे बघितलेले आहेत. बघितलं ना, 5 पैशाच्या गोळ्या, 10 पैशाच्या गोळ्या आणि त्या स्टँडवरचा वडापावचा दुकान. आम्ही नदीच्या बाजूला एक चिंचेचं झाड होतं. आम्ही जेव्हा धर्मशाळेत बसायचो त्यावेळेला चिंचेचं झाड होतं. त्या माझ्या सुट्टीमध्ये तिथं जायचो. तिथं काहीतरी दगडं अशी काहीतरी रचलेलं असायची, कोणतरी बोलायचं काहीतरी पुरलंय तिथं स्मशानभूमी. त्याच्यावर उभं राहून मग त्या चिंचावर चढायचं आणि चिंचा खायचं. आणि तास पण बोलवलेले आहेत. पवार सर्वांचा मार काढलेला आहे. आणि मला कांबळे सर होतं झिंगे घ्या, कारण दरवाजाच्या पुढे 10वीला असताना अ मध्ये असताना सेंटरला एक दरवाजा होता. दरवाजाच्या पुढे होती ती सगळी हुशार घ्या आणि आम्ही सगळे झिंगे घ्या म्हणून मला ते नेहमी बोलायचे. म्हणून मला त्याचा भूगोल हा नेहमी आठवायचं. ते उभं राहून सांगायचे नकाशा काढ. तर त्याचं हिस्ट्री खूप छान होतं. आणि अशा पद्धतीने आपली 8वी 9वी 10वी काही मुलं आपले मित्र असतील ते 5वी पासून 10वी मध्ये होते. पण आम्हाला सावळा आणि आपटा हा अलगा ड मध्येच टाकायचा. आणि ड मधून 9वी 8वी 9वी ड मध्ये केला. आणि मग एक वर्ग कमी झाला आणि डायरेक्ट अ ब क राहिलं. आणि मग सावळ्याची मुलं अ मध्ये आली आणि आपल्याची मुलं ब मध्ये डिवाइड झाली. बरोबर ना? अशा पद्धतीने आपलं. आणि खरोखर आपण 1989चा महापूर बघितला. शिक्षकांच्या घरामधला चिखल काढला. ट्युशनला जायचो आम्ही त्यांच्याकडे, तेव्हा चिखल काढला. आणि मग असं वाटायचं खूप जवळीक होते. आता मी शिक्षकांची आठवण काढली, मी पण शिक्षक आहे. आताची मुलं तशी नाही हो. आता मुलं आई वडील येतात आमच्याकडे, का मुलगा ऐकत नाही. मी मुलांना सांगतो आमच्याकडे 450 मुलं आहेत, तुमचा एक मुलं ऐकत नाही, आम्ही 450 कसं ऐकून घेतो. अशी कंडिशन आहे. आता खरोखर आपली जबाबदारी अशी आहे, सगळ्यांची मुलं मोठी आहेत. माझा मुलगा आहे बघ चट्टा, एक आहे मोठा तो तिकडे आहे. तर तो 10वीला आता सध्या. आणि काही याच्यानुसार आपलं थोडंसं कमी जास्त वयानुसार लग्न झालेले आहे. खरोखर बरं वाटलं सगळ्यांचा परिचय ऐकून देखील. आणि या परिचयातून आपण खूप छान पद्धतीने एकमेकांशी आपण आपले विचार आणि आपलं ओळख करून दिलेली आहे. तर मी याच्यानंतर 2 केक आपण आणलेले आहेत. एक ज्यांचा वाढदिवस आहे आजच्या तारखेला आणि ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे आजच्या तारखेला, असे 2 केक आणलेले आहेत. लग्नवाले एक साईडला आणि बिन लग्न झालेले असे एक साईडला. तर अशा पद्धतीने आपल्याला हा कार्यक्रम आता करायचा आहे. केक आपल्याला कापायचे आहे. चला, ज्यांचे 1 जूनला वाढदिवस आहेत आणि 1 जूनला लग्नाचा वाढदिवस आहे असे सगळ्यांनी इथे यायचं आहे. ओळख करून ना, पहिले गाणी झालं असतं, मी ओळख करून घेतली असते. एक सुंदर गाणी आपल्या समोर सादर करायला सांगूया आणि मग ओळख करून देऊया. चला या मॅडम. आता काय चला सत्कार करायचं बोलतात. माझ्या बायकोची बोल मी बोलतो तू काय करायचं. ही माझी बायको, ही प्रार्थना शिंदे म्हणून चांभारलीमध्ये BSc BEd झालेले आहे. आणि सुनील पाटील सरांची विद्यार्थी. जसे गेलेला होतं तेव्हा सुनील पाटील सरांनी असताना शिकवलेलं होतं. आज 7-8 वर्ष इंग्लिश मीडियममध्ये काम करून स्वतःचं क्लासेस आहेत आणि आज बऱ्यापैकी क्लासेस ती चालवतात. ओके, धन्यवाद. 2 शब्द बोलायचे आहे असं असतं शिक्षकांचं. आज हा तुमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमामध्ये मी एक पाहुणी कलाकार म्हणून आहे की ह्या बॅचमध्ये मी नाही आहे, पण ह्या बॅचच्या म्हणजे आग्रहाखातर मी इथे आज उपस्थित आहे. प्रत्येकजण म्हणतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण मी सांगते एका माझ्या मागे आज माझ्या मिस्टरांचा हात आहे, म्हणून मी इथपर्यंत उभी आहे. बऱ्याच वेळा असं होतं की प्रत्येक म्हणजे पुरुषांमध्ये नाही म्हणत, पण लेडीजचं स्पेशली असं होतं की लग्न झाल्यानंतर मुलं बाळं प्रपंच याच्यामध्ये आपल्या आवडीनिवडी कुठेतरी बाजूला सारल्या जातात. माझ्या बाबतीत तसं म्हणायचं झालं तर मला घरून म्हणजे माझ्या माहेरून देखील पाठिंबा होता, कारण मुळात हुशार होते त्याबद्दल काही प्रश्न नव्हता.
एक लेडीज या मुद्द्याने सत्कार करायला मॅडमचा आपल्याला. आपल्याला आपल्या दहावीमध्ये जे विद्यार्थी होते, आपले मित्र होते, ते आपल्यामध्ये नाही आता. त्यांच्यासाठी आपण एक श्रद्धांजली वाहूया. जे आपले दहावीमध्ये मित्र होते त्यांचं मी नावं घेतोय, त्यांच्यासाठी आपण एक मिनिटासाठी 1-2 मिनिटं आपण श्रद्धांजली वाहूया. राजेंद्र भोई म्हणजे राजू भोई गोष्टीमधलं, सुवर्णा पाटील, अशोक पाटील, विजय महाडी, जनार्दन कदम आणि अशोक मामनकर, संतोष जाधव, बंडू कुलमाले आणि मनीषा कुलमाले दोघं, हेमंत पटेल, भगवान देशमुख, संतोष जाधव एवढे, महेश मामनकर, ओके, प्रकाश कोंडिलकर. बरेच मित्र आपल्याला नाही आहेत, त्यांची आठवण खरोखर आजच्या दिवसामध्ये आपल्याला येते, कारण त्यांच्या बरोबर आपण काही दिवस काढलेले आहेत शाळेचे, म्हणून त्यांना 2 मिनिटाची श्रद्धांजली आपण आपल्या जागेवर उभं राहून व्हायचे आहे. एक सावधान. धन्यवाद. ओम शांती शांती. चला चला, ज्यांचा 1 तारखेला वाढदिवस त्यांनी या, मी विनंती करतोय आपणास की या, आणि ज्यांचा 1 तारखेला सिंगल लग्न झालेलं आहे, सिंगल माणूस आहे, ते पण या.
दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है, कोई तो हो राज़दार। बने चाहे दुश्मन जमाना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। अरे मेरी जीत तेरी जीत, तेरी हार मेरी हार, सुन है मेरे यार। तेरा गम मेरा गम, मेरी जान ऐसा अपना प्यार। जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे सबसे दुश्मनी। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय। सुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही, तुटेल का रे वाडा यार, नाही 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 नाही, दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय। टन वाजला वटान शिजला, टन वाजला
Thank you.